नमस्कार, मी आरिफ कासंबेग, राहणार सर्वे नंबर 22/2 देवनगर खराडी। आज इथे जी पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच होतं की मागच्या 22 जानेवारी 2026 रोजी गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संचालक अतुल गोयल आणि अमित गोयल यांच्यातर्फे जे त्यांचे नामवंत वकील आहेत सचिन भालेराव, पुण्याचे मोठे वकील आहेत, त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आमचे जे मुद्दे आहेत आम्ही ज्या पत्रकार परिषदेतून मांडले होते किंवा सामाजिक माध्यमातून मांडले होते त्या बाबतीत त्यांनी काही आक्षेप नोंदवले आणि काही खोटी माहिती त्यांनी अर्ध्या ऑर्डर वाचून जे दाखवले त्याबद्दल सविस्तर आम्ही माहिती देण्यासाठी त्या ऑर्डर पूर्ण तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा समाज माध्यमांसमोर मांडण्यासाठी आज इथं आलो होतो। तर त्यांनी जे प्रश्न निर्माण केले की आम्ही ह्यांना सदनिका देणार होतो, यांना पत्र पाठवले, त्यांनी काय ते त्याचं हे केलं नाही, परंतु त्यांच्या ज्या पत्र व्यवहाराला आमचा जो उत्तरातून पत्र व्यवहार होता तो त्यांनी सप्रेस केला। त्या सदनिकात त्यांनी जो पत्र व्यवहार केला त्याच्या उत्तरादाखल आम्ही जो पत्र व्यवहार केला की आमच्या पद्धतीने अलॉटमेंटची जी पत्र पाठवली त्याचा त्यांनी उल्लेख केला नाही। शेवटचा त्यांचं जे पत्र होतं 12 डिसेंबर 2012 रोजी त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही तुमच्यासाठी नवीन प्लॅन प्रिपेअर करत आहोत, त्यानुसार तुमच्या मागणीनुसार तुम्हाला ते दिलं जाईल। आता 24/12/2012 आम्ही त्यांना त्याचं ते परत रिमाइंडर दिले की तुम्ही ते अजून दिलेलं नाही। आता दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की आम्ही कायद्याचं उल्लंघन, नियमांचं उल्लंघन करत नाही किंवा त्याबद्दल आम्ही काहीतरी खोटी माहिती म्हणजे बेक कुटुंबांनी खोटी माहिती दिली। आता कायद्याचं उल्लंघन त्या ज्या 21/1/2021 रोजीच्या ज्या त्यांनी माननीय न्यायालयाच्या आदेशाचा त्यांनी जे उल्लेख केला त्या आदेशामध्ये फक्त त्यांनी वरची लाईन वाचली त्यांच्या फायद्याची आणि खालची लाईन वाचली, मधली लाईन त्यांनी वाचली नाही की बाबा माझ्या राहत्या घराला आणि ताबा हॉटेलला त्यांनी कुठलाही किंवा त्यांच्या एजंटनी किंवा त्यांच्या कुठल्याही त्रस्त व्यक्तीने आम्हाला तिथं डिस्टर्ब करू नये, तो त्यांनी सप्रेस केला मुद्दा। आणि आमचं असं म्हणणं आहे की ते म्हणतात की बांधकामात अडथळा निर्माण करणं, बांधकामात अडथळा आम्ही कधीच निर्माण केला नाही, कधीच गेलो नाही त्यांच्या बांधकाम साईटवर। त्या माननीय न्यायालयाने त्यांना येण्यासाठी प्रतिबंधित केलेल्या जागेमध्ये म्हणजे आमच्या राहायच्या जागेच्या किंवा आमच्या वहिवटीमध्ये त्यांनी यायचं नाही किंवा त्यांच्या लोकांनी यायचं नाही। गुंड पाठवून तिथं जेसीबीने खड्डा खणणं किंवा जबरदस्ती ताबा घेणं, बॅरिकेड घेऊन येणं, 200 लोक घेऊन येणं, हे सगळं न्यायालयाचं उल्लंघन होत नाहीये का? ते पण त्यांनी दाखवलं नाही की ह्यांच्यावरती आम्ही काय काय अन्याय केला ते काही सांगितलं नाही, ऑर्डरचं कसंही झालं। दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की 794 मध्ये जो आदेश भेटलाय त्या सदनिका आम्ही ज्या विकतो त्या नाहीच, ज्या अर्थी त्यांनी लेआउट एकत्र सँक्शन केलाय पूर्ण अमलगमिशन केल्यानंतर तर ते संपूर्ण जागेबाबतच आम्ही दावा दाखल केलेला आहे माननीय न्यायालयात। तो दावा जो आहे माननीय उच्च न्यायालयाने त्याला ग्राह्य धरलं, सुप्रीम कोर्टाने त्यांची अपील डिसमिस करून सांगितलं की खाली जो चाललाय तो दावा बरोबर आहे।